आज 64वा महाराष्ट्र दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलं। तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मी तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतो। 106 हुतात्म्याने आपल्या बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र मिळवला तो हा दिवस आणि महाराष्ट्रात मंगल कलश आला तो हा दिवस। ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे। आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारा राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार झाली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे। आज 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मी सुरुवातीला 64व्या महाराष्ट्र दिनाच्या आणि 65व्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या मनापासून राज्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना सर्व मान्यवरांना मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। कामगार दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या कष्टकरी कामगारांना तमाम माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो।